नाशिकच्या येवला शहरातून जाणाऱ्या पुणे इंदोर महामार्गावर सावरगाव शिवारात पहाटेच्या सुमारास एका परप्रांतीय महिलेची रस्त्याच्या कडेला मातीच्या ढिगाऱ्यावरच प्रसूती झाली आहे। 24 तासाहून अधिक काळ वाहतूक कोंडीत सदरची महिला आणि तिचं कुटुंब अडकलं होतं। दरम्यान पहाटे येवल्यातून मनमाडकडे जाताना सावरगाव जवळ या महिलेला प्रसूती काळ सुरू झाला होता। मात्र वाहतूक एकाच जागी थांबली असल्यानं महिलेला प्रसूती काळ असह्य झाल्यानं सदरची महिला वाहनातून खाली उतरताच तिची रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर प्रसूती झाली। दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून पुणे इंदोर महामार्गावर वाढलेल्या वाहतूक कोंडीतून सुटका केव्हा होणार हा सवाल निर्माण झालाय। या ठिकाणी हायवेवरती एका मजूर महिलेची प्रसूती झाली आणि मूल मातीमध्ये ते जन्माला आल्यानंतर एका इसमाला माहीत झालं। त्यांनी संभाजीराजे पवार यांना सांगितलं आणि येऊन बघितलं तर त्या मुलाचा नाळ बी तुटलेला नव्हता, ते मातीने भरलेलं होतं। त्या मजूर महिलेची मातीवरती प्रसूती झाली होती। आज त्यानंतर तिला दवाखान्यात शिफ्ट करण्यात आलं। बाळ आणि ती महिला सुखरूप आहे। ते मनमाड ह्या रस्त्यावरती खूप सारे ट्रॅफिक जाम झालेले आहे व त्यामध्ये एक महिलेची प्रसूती झालेली आहे व ती महिला MP कडे जात असताना तर ते ट्रॅफिक जाम खूप असल्यामुळे ती महिला गाडीच्या खाली उतरली व रस्त्यावरच तिची प्रसूती झाली। तर हा मला रात्री 4:30 दरम्यान कॉल आल्यानंतर आम्ही लगेच आमचे पूर्ण ॲम्ब्युलन्स व आमची सर्व टीम त्या ठिकाणी धाव घेतली। मी सध्या नाशिकच्या येवल्यातून जाणाऱ्या पुणे इंदोर महामार्गावरती सावरगाव या ठिकाणी आहे। याच ठिकाणी आज पहाटेच्या सुमारास या मातीच्या ढिगाऱ्यावरती एका परप्रांतीय मजूर महिलेची प्रसूती झाली। त्याचं कारण असं की पहाटे ही महिला आपल्या गावी मध्य प्रदेश येथे जात असताना तिला प्रसूती वेदना झाली, परंतु प्रचंड वाहतुकीची कोंडी असल्यामुळे सदर महिला ही वाहनाच्या खाली उतरली आणि त्यानंतर तिची बाळाची प्रसूती जी आहे ती या मातीच्या ढिगाऱ्यावर झाली। अतिशय लाजिरवाणी गोष्ट या ठिकाणी म्हणावी लागेल, कारण की रस्त्यावरच या महिलेची प्रसूती झाली। मात्र वेळीच या ठिकाणचे संभाजी पवार त्यांचं मित्रमंडळ असेल त्यांनी वैद्यकीय मदत आणि रुग्णवाहिकेची व्यवस्था करून दिल्यामुळं या महिलेचा आणि बाळाचा जीव वाचलेला आहे। अक्षरशः मातीच्या ढिगाऱ्यावर प्रसूती झाल्यामुळं बाळ चिखलाने माखलेलं होतं, त्यामुळे या बाळाचा आणि आईचा जीव धोक्यात होता। मात्र वेळीच प्रसंगावधान राखल्यानं वैद्यकीय यंत्रणा त्वरित धावल्यामुळं बाळाची आणि आईची प्रसूती सुरक्षित आहे। मात्र गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न उपस्थित राहतोय की पुणे इंदोर महामार्गावरची वाहतूक कोंडी केव्हा मिटणार। सुदर्शन गिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक।